नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झालं तेव्हा घसरण होती आणि दिवसभर मार्केटमध्ये घसरणच चालूच होती। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 36 पॉईंटने घसरून 79,960 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 3 पॉईंटने घसरून 24,320 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई इन्फ्रा इंडेक्स 2.34%, बीएसई सीपीएसई इंडेक्स 1.48% वर आहेत। बीएसई कन्झ्युमर ड्युरेबल इंडेक्स 1.48% आणि बीएसई ऑटो इंडेक्स 0.63% खाली आहेत। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.14% खाली आहे। बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.22% खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। ओएनजीसी 3.80%, आयटीसी 2.29%, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स 2.23%, एचयूएल 1.58% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। डिविज लॅब 3.51%, टायटन 3.46%, बीपीसीएल 2.33%, श्रीराम फायनान्स 2.02% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 61 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 2,867 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।